नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर आतिश कदम. ऑनलाईन क्लासमध्ये आपले स्वागत. आज आपण MA फर्स्ट इयर सेकंड सेमेस्टर इतिहास लेखनशास्त्र पेपर नंबर 5 या पेपरच्या युनिट फर्स्ट इतिहासाचे मुख्य सिद्धांत या प्रकरणातील चक्राकार सिद्धांताची माहिती पाहू. चक्राकार सिद्धांत सायकलिकल थेरी. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते किंवा हिस्ट्री रिपीट इटसेल्फ असे सामान्यतः म्हटले जाते. त्यामागे इतिहासाचा हा चक्राकार सिद्धांत असतो. भारतीय व ग्रीक रोमन इतिहास लेखन परंपरेत या सिद्धांतास मान्यता आहे. या सिद्धांतानुसार ऐतिहासिक घडामोडीची गती ही चक्राकार असते, म्हणजे एक वेळ घडून गेलेली घटना पुन्हा घडणे होय. नैसर्गिक घडामोडी जशा निश्चित क्रमाने घडतात, त्याचप्रमाणे मानवी जीवनातील घडामोडीही घडून येतात असे या सिद्धांतात अपेक्षित आहे. चक्राकार सिद्धांतासंबंधी प्रामुख्याने भारतीय व ग्रीक रोमन इतिहासकारांनी आपली मते मांडली आहेत. जन्म आणि मृत्यू, स्थापना आणि विनाश हे जसे चक्राकार आहे, तोच आधार या सिद्धांताला आहे. निसर्गचक्र किंवा सृष्टीचक्राचा प्रवास जसा वर्तुळाकृती असतो, तसेच इतिहासाचा प्रवास असतो असे या सिद्धांतानुसार मानले जाते. विविध तत्त्वप्रणालींनी या चक्राकार गतीमध्ये टप्पे सांगितले आहेत. विविध मतप्रणालीमध्ये या सिद्धांत प्रतिपादनात अंतर असले तरी त्यातील चक्र ही संकल्पना सर्वमान्य आहे. ते प्रतिपादन आपण पाहू. एक, भारतीय परंपरा व संस्कृती. जसे दिवस व रात्र व उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूचे निसर्गचक्र अविरत चालू राहते, तसेच सृष्टीचक्र फिरत असते असे मानले जाते. भारतीय परंपरा व संस्कृतीमध्ये युग कल्पना मानली जाते. दर 5000 वर्षांनी सृष्टीची हुबेहूब पुनरावृत्ती होत असते असे सामान्यतः म्हटले जाते. यात सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग व कलियुग या 4 युगांचा समावेश आहे. यानुसार सतयुगापासून निर्माण झालेल्या सृष्टीचा अंत कलियुगात अपेक्षित आहे व त्यानंतर पुन्हा सतयुग येईल असे म्हटले जाते. म्हणजे सतयुग ते कलियुग असे पुन्हा चक्र सुरू राहील. स्थापना ते विनाश व पुन्हा स्थापना अशी ही कालचक्राची गती असणार आहे असे मानले जाते. या युग कल्पनेप्रमाणे हिंदू धर्मशास्त्रामध्ये अवतार कल्पना ही मानली जाते. ही अवतार कल्पना ही चक्राकार गतीशी निगडीत आहे. तसेच उपनिषद तत्त्वज्ञानानुसार जन्म, मृत्यू व पुनर्जन्म हे सृष्टीचक्र आहे व त्यामागे ईश्वरीय अधिष्ठान आहे असे म्हटले जाते. 2. ग्रीक व रोमन परंपरा व संस्कृती. ग्रीक व रोमन परंपरेमध्ये ही प्राचीन भारतीयाप्रमाणे मानवी जीवनाकडे चक्राकार गतीने पाहिले जाते. मानवी जीवनात ज्या घटना घडतात त्याला ईश्वरी चेतना असते. मानवी इतिहासावर परमेश्वराचे नियंत्रण असते असे ग्रीक व रोमन इतिहासकारांना वाटत होते. हेसाईड या विचारवंतने सुवर्णयुग, रौप्ययुग, ब्रांजयुग व लोहयुग अशी युग कल्पना सांगितली आहे. त्याच्या मते ही युगे एका पाठोपाठ येत राहतात. भारतीयाप्रमाणेच ही युग कल्पना आहे. विचारवंत प्लेटो व पॉलिबियस यांनीही इतिहासाच्या चक्राकार गतीची कल्पना मान्य केली आहे. पॉलिबियसच्या मते एक क्रांती झाली की राजवट स्थिर होते. पुन्हा काही वर्षांनी त्या राजवटीमध्ये अराजक माजते. पुन्हा क्रांती होते. अशा घटना वर्तुळाकार दिशेने घडत राहतात. 3.
काही पाश्चात्य विचारवंत भारतीय व ग्रीक रोमन परंपरेप्रमाणेच काही विचारवंत इतिहासाच्या चक्राकार सिद्धांताचे प्रतिपादन करतात. इटालियन विचारवंत व्हिको, जर्मन विचारवंत ओसवाल्ड स्पेंगलर व हर्डर आणि ब्रिटिश विचारवंत अर्नॉल्ड टॉयनबी हे विचारवंत प्रमुख आहेत. एक गांबातिस्ता व्हिको. इटालियन विचारवंत व्हिको हा मानवी समाजाच्या विकासाच्या संबंधात चक्राकार गतीचा विचार प्रतिपादन करतो. त्याच्या मते मानवी समाजाच्या विकासाचे 4 टप्पे आहेत. 1. देवयुग, 2. श्रेष्ठ गुणवान लोकांचे युग, 3. भरभराटीचे युग व 4. नवरानटी समाज युग. 2. ओसवाल्ड स्पेंगलर. जर्मन विचारवंत ओसवाल्ड स्पेंगलर यांच्या मते ज्याप्रमाणे उदयानंतर असतं किंवा जन्मानंतर मृत्यू ठरलेला आहे, हा क्रम कधी बदलत नाही, कोणी बदलू शकत नाही, तसेच मानवी समाजाचे आहे. समाज हा सजीव सेंद्रिय आहे. तो म्हणतो जन्माला आलेल्या मुलाच्या जशा वाढीच्या अवस्था ठरलेल्या असतात, त्याचप्रमाणे उदयाला येणाऱ्या प्रत्येक संस्कृतीच्या विकासाच्या अवस्था निर्धारित असतात. स्पेंगलरने ही व्हिकोप्रमाणे संस्कृतीच्या 4 अवस्था सांगितल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत. 1. भटके व रानटी. 2. स्थिर जीवन. 3. संस्कृतीची निर्मिती. 4. शेवटची अवस्था. 3. जर्मन विचारवंत हर्डर. जर्मन विचारवंत हर्डर या विचारवंताच्या मते इतिहासाची गती वर्तुळाकार आहे. या गतीमध्ये 1. जन्म, 2. वाढ, 3. ऱ्हास, 4. शेवट असे एकूण 4 टप्पे आहेत. 4. अर्नॉल्ड टॉयनबी. ब्रिटिश विचारवंत अर्नॉल्ड टॉयनबी यांनीही मानवी जीवन हे चक्राकार गतीने चालणार असल्याबाबत प्रतिपादन केले आहे. त्यांनीही मानवी जीवनाचे 4 टप्पे सांगितले आहेत. 1. उदय, 2. विकास, 3. ऱ्हास, 4. लय किंवा पतन. सारांश. अशा प्रकारे वरील विविध विचारवंतांची मते पाहता जन्म, मृत्यू, स्थापना, विनाश, उदय, अस्त, उत्पत्ती, लय व पुन्हा निर्मिती अशा मानवी जीवनाच्या सृष्टीचक्रास सर्वांनीच मान्यता देऊन चक्राकार सिद्धांत स्वीकारल्याचे आपल्याला दिसून येते. धन्यवाद.